नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तांत्रिक शिक्षण आणि योग्य कौशल्य माणसाचं संपूर्ण जीवन कसं बदलून टाकू शकतं यावर आधारित या विशेष सादरीकरणात तुमचं स्वागत आहे. बघा, आजकाल नुसती पदवी हातात असून भागत नाही. तुमच्याकडे एखादं पक्कं कौशल्य असेल तर ते यशस्वी करिअरची खरी चावी ठरतं. आणि विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी हे कौशल्य शिकण्याची संधी जर अगदी त्यांच्या दारात उपलब्ध होत असेल तर तो खऱ्या अर्थाने क्रांतिकारी बदल ठरू शकतो. आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की विद्यार्थ्यांच्या मार्गात येणारे आर्थिक आणि भौगोलिक अडथळे दूर करण्यासाठी नेमकं काय केलं जातंय. याचंच उत्तर म्हणजे हुतात्मा गोंडराजे शंकर शहा रघुनाथ शहा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किनवट. सोप्या भाषेत सांगायचं तर ITI किनवट. ही संस्था आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नेमक्या कोणत्या भन्नाट संधी आणि सवलती घेऊन आली आहे ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. आज आपण 4 मुख्य गोष्टींवर फोकस करणार आहोत. अगदी थोडक्यात सांगायचं तर आधी ITI किनवटची थोडक्यात ओळख करून घेऊ. मग तिथे कोणते कोर्सेस उपलब्ध आहेत ते पाहू. त्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या खास आर्थिक सवलतींची माहिती घेऊ. आणि शेवटी उच्च शिक्षणासाठी भक्कम आधार देणाऱ्या स्वयं योजनेवर एक नजर टाकू. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, ITI किनवटची ओळख. तुम्ही आता स्क्रीनवर जे पाहत आहात ते ITI किनवटचं अधिकृत प्रवेश पोस्टर आहे. नांदेड जिल्ह्यातलं किनवट तुम्हाला माहितीच असेल, हा एक आदिवासी बहुल भाग आहे. महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून चालवली जाणारी ही संस्था या परिसरातील तरुणांसाठी केवळ एक शिक्षण केंद्र नाहीये, तर हाताला काम आणि रोजगाराची पक्की गॅरंटी देणारी एक अत्यंत महत्त्वाची जागा आहे. आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. माहिती पुस्तिकेत म्हटल्याप्रमाणे हे प्रशिक्षण खरोखरच एका वरदानासारखं आहे. महाराष्ट्रात एकूण 419 सरकारी ITI आहेत, पण त्यापैकी 61 संस्था या खास आदिवासी भागात फक्त आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच स्थापन करण्यात आल्या आहेत. आणि लक्षात घेण्यासारखी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपला किनवटचा ITI याच आदिवासी ITI मध्ये समाविष्ट आहे. याचा सरळ अर्थ असा की इथल्या सगळ्या सुविधा आणि सवलती या प्रामुख्याने आदिवासी विद्यार्थ्यांचा विकास डोळ्यासमोर ठेवूनच डिझाईन केले आहेत. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे. इथे कोणते कोर्सेस आणि किती जागा उपलब्ध आहेत. आता इथे खरी मज्जा आहे. हे टेबल बघा. ITI किनवटमध्ये 1 आणि 2 वर्ष कालावधीचे वेगवेगळे ट्रेड्स आहेत. 10वी पास मुलांसाठी इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिक मोटर व्हेकल सारखे 2 वर्षांचे एकदम भारी ट्रेड्स आहेत. पण समजा जर दुर्दैवाने एखादा विद्यार्थी 10वीत नापास झाला असेल तर तरीही अजिबात टेन्शन घेण्याचं कारण नाही, कारण त्यांच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे बंद होत नाहीत. वायरमन, वेल्डर आणि ड्रेसमेकिंग यांसारख्या कोर्सेसना 10वी नापास विद्यार्थीसुद्धा ॲडमिशन घेऊ शकतात आणि स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहू शकतात. आणि एक खूप भारी नियम या संस्थेने ठेवला आहे. प्रवेशासाठी कोणतीही जिल्हा किंवा तालुक्याची बंदी नाहीये. म्हणजे विद्यार्थी महाराष्ट्रातल्या कोणत्याही तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील असला तरी तो इथे बिनधास्त अप्लाय करू शकतो. यामुळे जास्तीत जास्त मुलांना या सुविधेचा फायदा घेता येतो. चला, आता तिसऱ्या आणि बहुधा तुमच्या सर्वात आवडीच्या भागाकडे जाऊया. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आर्थिक सवलती. तांत्रिक शिक्षण म्हणजे खूप खर्च आला असा एक सर्वसामान्य समज असतो, पण तो इथे कसा खोटा ठरतो ते आपण बघूया. आपण जे आकडे आणि नियम आता पाहणार आहोत ते थेट महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत माहिती पुस्तिकेतून घेतलेत. त्यामुळे ही माहिती 100% खरी आणि प्रमाणित आहे. हे बघा, जर तुम्ही अनुसूचित जमातीच्या म्हणजेच ST प्रवर्गातील विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी 100% शिक्षण शुल्क माफी आहे. म्हणजे ट्युशन फी भरायचा प्रश्नच येत नाही. याशिवाय प्रवेश घेतलेल्या एकूण मुलांपैकी 50% मुलांना दरमहा स्टायपेंड म्हणजेच विद्यावेतन मिळतं. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे जेव्हा तुमचा कोर्स यशस्वीपणे पूर्ण होतो तेव्हा तुम्ही सुरुवातीला भरलेले 600 रुपये पण तुम्हाला परत मिळतात. विचार करा, शिक्षणाचा आर्थिक भार अक्षरशः शून्यावर येतो. फी तर माफ झालीच, पण रोजच्या खर्चाचं काय? त्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून एक भक्कम आधार मिळतो. तो म्हणजे निर्वाह भत्ता. जे विद्यार्थी सरकारी हॉस्टेलमध्ये राहून शिकतात त्यांना महिन्याला 600 रुपये मिळतात. आणि जे हॉस्टेल बाहेर स्वतःची व्यवस्था करून राहतात त्यांना दरमहा 500 रुपये निर्वाह भत्ता मिळतो. रोजच्या प्रवासासाठी आणि इतर छोट्या मोठ्या खर्चासाठी हा एक खूप मोठा सपोर्ट आहे. आता आपण शेवटच्या आणि एका खूप मोठ्या योजनेबद्दल बोलूया. पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना.
बऱ्याचदा असं होतं की शिक्षणासाठी मोठ्या शहरात जावं लागतं, पण सरकारी हॉस्टेलला नंबर लागत नाही. मग राहण्याचा आणि जेवणाचा खर्च न परवडल्यामुळे अनेक आदिवासी विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडतात. हीच नेमकी अडचण दूर करण्यासाठी स्वयंयोजना तारणहार ठरते. ह्यात जर तुम्हाला हॉस्टेलला ॲडमिशन नाही मिळालं, तर जेवण, राहणं आणि पुस्तकांच्या खर्चासाठी थेट तुमच्या बँक खात्यात शासनाकडून पैसे जमा केले जातात. आता ही मदत नेमकी किती मिळते ते बघूया. तुम्ही कोणत्या शहरात शिकताय त्यावर ही रक्कम ठरते. जर तुम्ही मुंबई, पुणे किंवा नागपूरसारख्या मोठ्या शहरात शिक्षण घेत असाल तर तुम्हाला वर्षाला थेट 60,000 रुपये मिळतात. इतर विभागीय शहरांसाठी ही रक्कम 51,000 रुपये आहे, तर जिल्ह्याच्या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्याला वर्षाला 43,000 रुपये दिले जातात. यात तुमचं जेवण, राहणं आणि इतर खर्च अगदी आरामात कव्हर होतो. पण हो, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही सोप्या पण महत्त्वाच्या अटी आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्याकडे एसटी प्रवर्गाचं प्रमाणपत्र हवं, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं, पैसे थेट खात्यात येत असल्याने आधार कार्ड राष्ट्रीयकृत बँकेला लिंक असणं मस्ट आहे, आणि सर्वात कळीचा मुद्दा, कॉलेजमधली तुमची उपस्थिती किमान 80% असलीच पाहिजे. हे मात्र विसरून चालणार नाही. या योजनेचे आणखी काही बारकावे आहेत. तुम्हाला जास्तीत जास्त 7 वर्ष किंवा वयाची 28 वर्ष पूर्ण होईपर्यंतच हा लाभ मिळू शकतो. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी पास होणं आवश्यक आहे बरं का. जर नापास झालात तर ही मिळणारी मदत थांबेल. तसंच या काळात तुम्ही दुसरीकडे कोणतीही फुल टाईम नोकरी किंवा व्यवसाय करू शकत नाही. मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी साहित्यासाठी वर्षाला 5,000 तर इतरांना 2,000 रुपये अतिरिक्त मिळतात, हे पण लक्षात ठेवा. तर आपण पाहिलं की किनवटच्या आदिवासी ITIमध्ये मिळणारी 100% फी माफी, दर महिन्याला मिळणारा स्टायपेंड, निर्वाह भत्ता आणि पुढे उच्च शिक्षणासाठी स्वयंयोजनेसारखा भक्कम आर्थिक आधार, हे सगळं तुमच्या पाठीशी उभं आहे. पैशांची चिंता तर शासनाने दूर केली आहे. आता प्रश्न फक्त तुमच्या इच्छाशक्तीचा आहे. या सगळ्या सपोर्टचा विचार करता तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी कोणता ट्रेड सर्वात भारी वाटतोय? विचार करा. या सगळ्या सुविधांचा लाभ घ्या आणि स्वतःचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी प्रवेश प्रक्रियेच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. हे सादरीकरण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नेहमी नवीन काहीतरी शिकत रहा आणि आयुष्यात पुढे जात रहा.